सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छान असाल. तर आजचा जो व्हिडिओ आहे नर्सिंग रिलेटेड होणार आहे. म्हणजे तुम्हाला नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा तुम्हाला नर्सिंगमध्ये करिअर जर करायचं असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझी ओळख करून देते. सो मायसेल्फ संजीवनी गवई अँड आय एम JNM सेकंड इयर स्टुडंट. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा की जेणेकरून तुम्हाला माझा जो पण व्हिडिओ असेल तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. ते नर्सिंग म्हटलं तर खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत आपल्याला. कारण की नर्सिंगमध्ये तुम्ही डिप्लोमा करू शकता, ग्रॅज्युएशन करू शकता, पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, असे विविध प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत. तर आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त JNM नर्सिंगबद्दल बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण छोटीशी इन्फॉर्मेशन बघूयात की JNM नर्सिंग काय असतं. तर सगळ्यात पहिले जे आहे JNM म्हणजेच जनरल नर्सिंग मिडवायफरी, याचं फुल फॉर्म आहे. तर जर तुम्हाला JNM करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 3 वर्ष लागतील हा कोर्स कंप्लीट करण्यासाठी. तर 3 वर्षाचा हा कालावधी लागेल तुम्हाला. तर 3 वर्षामध्ये जर तुम्ही जे आहे यामध्ये तुम्हाला थेरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही देखील नॉलेज असतं. पण JNMमध्ये तुम्हाला जास्त करून क्लिनिकल नॉलेज जास्त असतं. कारण की क्लिनिकल ड्युटी तुमची या JNMमध्ये खूप जास्त असते. तर तुम्हाला क्लिनिकल नॉलेज देखील जास्त असतं. सेकंड म्हणजे की यामध्ये कोण अप्लाय करू शकतं, म्हणजे कॅन्डिडेट कोण अप्लाय करू शकतं. तर मेल अँड फिमेल दोन्ही देखील अप्लाय करू शकतात. कारण की ANMचा जो कोर्स आहे यामध्ये फक्त आणि फक्त गर्ल्स अप्लाय करू शकतात. बट JNMचा एक गुड थिंग अशी आहे की त्याच्यामध्ये गर्ल्स अँड बॉईज दोन्ही देखील अप्लाय करू शकतात. तर कोणी बॉईज माझा व्हिडिओ बघत असेल तर त्यांना पण नर्सिंगमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही नक्कीच JNMमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. BSCमध्ये पोस्ट BSc म्हणजे ज्या पण फील्डमध्ये आहेत आता बॉईज देखील ॲडमिशन घेत आहेत. सो तुम्हाला पण घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता. तर नंबर 3, तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये 12th पास केली आहे, म्हणजे आर्ट्स केलं आहे, कॉमर्स केलं आहे किंवा सायन्स केलं आहे. तर JNMचा हा एक बेस्ट गोष्ट अशी आहे की यामध्ये तुम्ही JNM करत असाल तर करायचं असेल तर तुम्ही यामध्ये आर्ट्स स्टुडंट, कॉमर्स स्टुडंट अँड सायन्स स्टुडंट तिन्ही देखील अप्लाय करू शकतात. कारण की तुम्हाला सांगू इच्छिते की माझं स्वतःचंच एक मी आर्ट्स स्टुडंट आहे. तर मी स्वतः JNMमध्ये ॲडमिशन घेतलं आहे. तर असं विचार करू नका की तुम्ही जर आर्ट्स स्टुडंट आहात किंवा कॉमर्स स्टुडंट आहात तर तुम्ही नर्सिंग नाही करू शकाल. तर तुम्ही बिनधास्त तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. फक्त एक गोष्ट अशी आहे की BSc नर्सिंग जर तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला बायोलॉजी आणि केमिस्ट्री हा सब्जेक्ट म्हणजे सायन्स तुम्हाला करायला लागेल. 12th तुम्हाला पास करावं लागेल. बट JNMमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर नंबर 4, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असेल नर्सिंगमध्ये तर तुम्ही JNM नर्सिंग नंतर नक्की करू शकता. तर तुम्हाला ग्रॅज्युएशन करायचं असेल त्यासाठी तुम्हाला PBBSCमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल JNM झाल्याच्या नंतर. तर PBBSC हा 2 वर्षाचा कोर्स आहे. तर JNM नंतर त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल आणि 2 वर्षानंतर तुम्ही ॲज अ ग्रॅज्युएट नर्स तुम्ही बनू शकाल. सो डोंट वरी, तुम्ही असा विचार करू नका की तुम्ही JNM नंतर ग्रॅज्युएशन नाही करू शकाल. तर ऑफकोर्स तुम्ही ॲडमिशन घेऊन तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करू शकता. नंबर 5, तर यामध्ये सॅलरीची गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सॅलरीची गोष्ट. कारण की सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. तर तुम्हाला जर खरंच JNMमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा ॲज अ नर्स फ्युचरमध्ये तुम्हाला करिअर बनवायचं असेल तर तुम्हाला जे JNM झाल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही हॉस्पिटल म्हणजे कोणत्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करू शकता. तर तुम्हाला जी स्टार्टिंग सॅलरी जी आहे 10 ते 12 किंवा 15,000 रुपये तुम्हाला आरामात भेटू शकते. तर एक्सपिरियन्सनुसार काही वर्षानंतर तुमची सॅलरी ऑफकोर्स इन्क्रीज होईल. आणि त्याचसोबत जर तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम दिली तर त्यानंतर तुम्ही एक छान पगार तुम्हाला भेटू शकेल. आणि जर तुम्हाला अजून पुढे जर नर्सिंगमध्ये करिअर करायचे असतील किंवा नर्सिंगमध्येच अजून हायर लेवलचे जॉब हवे असतील तर त्यासाठी देखील आपल्याकडे कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही JNM नंतर देखील खूप सारे कोर्सेस आहेत. तुम्हाला जर टीचिंग करायला आवडत असेल तर तुम्ही ते देखील करू शकता. तर असे खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत. ॲज अ स्टाफ नर्स नाही तर तुम्ही ॲज अ टीचर म्हणून पण वर्क करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट करावं लागेल. तर अँड दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल झाला असेल किंवा इन्फॉर्मेशन भेटली असेल. तर काही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला म्हणजे काही डाऊट्स असतील किंवा काही क्वेरीज असतील तर तुम्ही ऑफकोर्स मला विचारू शकता. तर मी तुमचे आन्सर नक्की करेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा तुमच्या त्या मित्रासोबत ज्याला नर्सिंग करायचं आहे, अँड कमेंट करा की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आणि क्वेश्चन काही असेल, काही राहिलं असेल मला या व्हिडिओमध्ये सांगायचं, किंवा तुमच्या मनात काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. कमेंट करा तुम्ही की तुम्हाला जो डाऊट असेल त्याचं नक्कीच रिप्लाय देईल. अँड जर तुम्हाला नर्सिंग करायचं असेल तर वेलकम, अँड तुम्ही नक्कीच ॲडमिशन घ्या, कारण की नर्सिंगमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत अजून पुढे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अँड प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून तुम्हाला जो पण माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल ते तुम्हाला भेटेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तर तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.